साते आलिया ओळंगा सारंग धरून, नाही तरी संसारू वाया जाईल रया. साते आलिया ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसारू वाया जाईल रया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. साती आलिया ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसार वाया जाईल रया. साती आलिया ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसार वाया जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अब्राची सावली जाईल रया. विषयाचे समसुख बिगडाची बाहुली, अब्राची सावली जाईल रया. साती आलिया ओळंगा सारंग धरून, नाही तरी संसार वाया जाईल रया. साते आलिया ओळंगा सारंग धरून, नाही तरी संसार जाईल रया. ज्ञानदेव मने पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल रया. ज्ञानदेव मने पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल रया. साते आलिया ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसार वाया जाईल रया. साती आलिया ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसार जाईल रया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासरमणि रेवतं सारसी नाशयति विघ्नं. या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विनावर दंड मंडित कराय स्वीत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदिता. समपातो सरस्वती भगवती निसीस जाड्यापहं. मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं. यत् कृपातम वन्दे परमानंद माधवं. नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं.
वसुदेव सुतं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं जानामि पृथ्वी समोर तरले ते नाम माझे वाची असो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणी काली आत परशिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयार सर्वलौकिकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभो रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसम आपातक नाशनम ज्ञात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनम जानकी लक्ष्मण पेतम जटा मुकुट मंडितम रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम 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 रघुनंदन राम राम श्री राम 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 भरताग्रज राम राम श्री राम 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 रणकर्कश राम राम श्री राम 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 शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गृणामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत सखा रामचंद्र सर्वस्वमी रामचंद्र दयालो रनान्यम जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रवेशरं एक एक अक्षरं पुसं महापातक नाशनम् पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी रामकृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी झळाळी
कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझविन शंभो मज कोण तारी कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझविन शंभो मज कोण तारी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाल 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 श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाल 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरी वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राजा राम 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 सीता राम 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 हरि राम 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 प्रभु राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 जय जय विठ्ठल राखो माई 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 जय जय विठ्ठल राखो माई
ओम नमो नारायणा वेद पारायणा लक्ष्मी नारायणा सत्यनारायणा ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा श्रीमद नारायणा भगवत नारायणा ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा विष्णु नारायणा राम नारायणा कृष्ण नारायणा हरी नारायणा विठ्ठल नारायणा पांडुरंग नारायणा ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ओम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम श्रीराम जय राम जय जय राम 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 ओम 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 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5 कर्म संन्यास योग ओवी 100 ते 125 ओवी 100 ते 125 ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसमीद्या आत्मरूपं दिवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजे तैसे नाम रूप तयाचे यर्वी ब्रह्मची तो साचे मन साम्याले जयाचे सर्वत्र गाम ऐशनी समदृष्टी जो होय
तया पुरुषा लक्षण ही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे. तरी मृग जळाचे निपुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे. तैसा शुभाशुभी न विकरे पातिलिया जो. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडू सुता तोची ब्रह्मा. जया आपण पे सांडोनी काही इंद्रिया ग्रामावरी येण्याची नाही. तो विषय न सेवी हे काही विचित्र येतम. सहज सहजे स्वसुखाचे न्यापारे. सूर वाढले नियांतरे रचिला मनवोनी बाहिरे पाऊल न घाली. सजे स्वसुखाचे न्यापारे सूर वाढले नियांतरे रचिला मनवोनी बाहिरे पाऊल न घाली. सांगे कुमुद दळाचे निताटे जो जेविला चंद्र किरणे चोखटे. तो चकुरु कायु वाळवंटे चुंबित अशे. जैसे तैसे आत्मसुख उपाईले जयासी आपण पेची पावले. तया विषयो सहज सांडवले मनो काही. तैसे आत्मसुख उपाईले जयासी आपण पेची फावले. तया विषयो सहज सांडवले मनो काही. यरवी तरी कौतुके विचारोनी पाहे पानिके. या विषयाचे नि सुखे झकविती कवनम. जिही आपण पे नाही देखिले त्याची इंद्रियार्थी रंजले. जैसे रंकुका आळू कैले तुषाते शेवी. ना तरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरोनी जळाते. मग तोय बुद्धी बरडीते ठाकोनी येती. तैसे आपण पे नाही दिठे जया ते स्वसुखाचे सदा खराटे. तयासीचा विषय हे गोमटे आवडती. यरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिखे नोहे. तरी विद्युत स्फुरणिकान पाहे जगा माझी. सांगे वात वर्ष आतपुधरे ऐसे आब्र छायाची जरी सरे. तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. मनोनी विषय सुख जे बोलीजे ते निनता गवाया जल्पिजे. जैसे महूर का मनिजे विश्व कंदाते. नातरी भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू. तैसा सुख प्रवादू बरळू विषय कुहाम. हे असू आघवी बोली सांगपा सर्प फणीची सावली. ते शीतळ होईल केतुली मुशकाशी. जैसा आमिष कवळू पांडवा मिनून शेवी तवची बरवा. तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे. हे विरक्ताची ये दिठी जै न्याळी जे किरीटी. तय पांडुरोगाची पुष्टी सारिखे दिशे. मनोनी विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख. परिकाय की जे मूर्ख न सेविता न सरे. ते अंतर्नियनती बापुडे
मनोनी अगत्य शेवन घडे सांगे पुय पंकीचे किडे काय चिळसे घेती तया दुखिया दुःखची जिवार ते विषय कर्दमीचे दरदुर ते भोग जळीचे जलचर सांडिती केवी आणि दुःख योनी जिया आहाती तिया निरर्थका तरी न होती जरी विषयावरी विरक्ती धरिती जीव ना तरी गर्भवासादी संकट का जन्म मरणीचे कष्ट हे विसावे विन वाट वाहवी कवने जरी विषयी विषयो सांडी जेल तरी महादोषी के वशी जेल आणि संसारू हा शब्द नव्हेल लटिका जगी म्हणून अविद्या जात नाथिले ते तिची साच दाविले जी सुख बुद्धी घेतले विषय सुख म्हणून अविद्या जात नाथिले ते तिची साच दाविले जी सुख बुद्धी घेतले विषय दुःख राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी 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 श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 33 भाग 5 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः रावणा तुझे पोटी कपट त्या कपटी केली तळपट उच्च पेटला मरकट करील सपाट सर्वांचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कायम जीवानी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाईशी देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेले हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जय जय बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोन उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्म स्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदर खंडातील 33वा अध्याय म्हणजेच ब्रह्मपत्रातील शेवटचा आणि 8वा अध्याय 5व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव व हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात
जो कोणी रामभक्ताबद्दल मनामध्ये कपट धारण करत असेल, मनामध्ये कुणी बुद्धी ठेवत असेल, रामभक्ताचं छळन करण्याचा प्रयत्न करत असेल, एक वेळ देवाला शिव्या दिल्या चालतात, देवाला छळलं तरी चालतं, देवाला नावं ठेवली तरी चालतात, पण देवाच्या भक्ताला जर कुणी छळलं, नावं ठेवण्याचा प्रयत्न केला, मनामध्ये कपट ठेवलं, तर भगवान परमात्मा त्याला कधीच माफ करत नाही, त्याचं सपाट केल्याशिवाय सोडत नाही. आणि राजा रावणा तू असंच केलं, तुझ्या पोटी मोठं कपट आहे, त्या कपटानं तळपट होण्याची वेळ आली. रामभक्त वानराला शेपटीला पेटवून मारण्याचा तो कपटाचा डाव खेळला गेला, पण तिथं रडी झाली गेली. आणि आता हनुमंत या चिडीला पेटलेली आहे, तू शेपटी पेटवलेली आहे आणि सगळ्यांची होरपळ जाळपोळ हनुमंत या करू लागलेले आहे. आता लंकेमध्ये कोणाला सुद्धा भाजून होरपळून काढल्याशिवाय हनुमंत या शिल्लक ठेवणार नाहीत. अशी द्विज मंडळी, ब्राह्मण मंडळी राजा रावणाला बोलतात. रावण म्हणे रे हनुमंता, लंका जाळीसी कवन्यार्ता, सावध ऐखे लंका नाता, तुझ तत्वता सांगेन. रावण हनुमंतरायाला म्हणतो, हनुमंता का सगळी जाळपोळ करायला निघालेली आहे, लंका जाळायला, काय तुझ्या मनामध्ये येतोय? राजा रावणाला हनुमंतराया म्हणतात, तुला तत्वता सांगतो, ऐक राजा रावणा. उच्चासी मरण आले निश्चित, ते मरण भये झाडा देत, भये लोका माझी लपत, तरी आसी मी येत काय किजे. आता माझ्या शेपटीला राजा रावणा तो अख्ख्या लंकेतले कपडे आणून तेला तुपात भिजवून गुंडाळून शेपटी पेटवून दिलेली आहे. त्या शेपटीला मरणाची भीती वाटू लागलेली आहे आणि म्हणून ती भीतीनं लोका माझी लपू लागलेली आहे, दडू लागलेली आहे. मी आता काय करू शकतो सांग राजा रावणा. हनुमंतराया बोलतात, एकाचे चरण धरीत आणि एकाचे पोटी गवसत, एकाचे पालवी झोंबत, जे मयन मरण भयार्थ चुकवावयम. एकाचे चरण धरीत आणि एकाचे पोटी गिवसत, एकाचे पालवी झोंबता, ते मरण भयार्थ चुकवावयम. एकाच्या चरण धरीत आणि एकाचे पोटी गवसत, एकाचे पालवी झोंबत, जे मरण भयार्थ चुकवावया. शेपटी मरणाच्या भीतीनं बहुतेक घाबरलेले हनुमंतराया म्हणतात. म्हणून कोणत्या राक्षसाचं पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते, चरण धरण्याचा प्रयत्न करते, कोणाच्या पोटाला मिठी मारण्याचा प्रयत्न करते, कोणाच्या पदराला झुंबते, कोणीतरी माझं मरण चुकवा, जणू असंच शेपटी म्हणते. असं हनुमंतराया राजा रावणाला बोलतात. एकाशी होत शरणागत, एकाचे गळी पडत, जे विनवू निलंकानात, मरणोन्मुक्त करा म्हणे. एकाला माझी शेपटी शरण जाते, एकाच्या गळ्यात पडत आहे. राजा रावणा ती विनंती करते सगळ्यांना की या मरणातून कोणीतरी मला वाचवा. रावणा मीही करीतो विनंती, जे जावो निदहनार्थी, उच्च येते का कोलती, तरी मरणोन्मुक्ती करी त्यासी. ए राजा रावणा, माझी शेपटी फार तळमळायला लागलेली आहे, तरफडायला लागली, मरणाच्या भीतीनं आकांतानं दुःख शोक करू लागलेले, कुणाच्या बी गळ्यात पडायला लागलेले, कुणाच्या उरी शिरी
मिठ्या मारू लागलेली आहे, कुणाचं चरण धरू लागलेली आहे. मरणाच्या भीतीनं माझी सुटका करा म्हणते. राजा रावणा, माझी सुद्धा तुला विनंती. हनुमंतराया म्हणतात, तू सुद्धा ही शेपटी काकोलती येते, जाजावलेली आहे, त्रासलेली आहे, म्हणून या शेपटीची तिच्या मरणातून सुटका करावी, मोकळीक करावी. पुरी सिरी सुई जाळीत त्या नाव मनी जय शरणागत, उच्चे मांडीला मरणावर्त, मरणोन्मुक्त करा म्हणे. राजा रावण हनुमंतरायाला म्हणतो, अरे काय गंमत करायला लागला काय हनुमंता? असं गमतीनं बोलणं तुला शोभतंय का हनुमंता? अरे तुझी शेपटी सगळ्यांना भाजून काढायला लागलेली आहे, होरपळून काढायला लागलेली आहे, जाळपोळ करायला लागलेली आहे. सर्वांग सगळ्यांचं वेदनेनं होरपळून गेलेलं आहे. या अग्नीनं सगळं भाजून काढलेलं आहे. आणि तू म्हणतो की ही शेपटी मरणाच्या भीतीनं काकुलती यायला लागलेली आहे. या गोष्टीला तू शरणागत नाव देतो. या परिस्थितीला तू शेपटी घाबरली म्हणतो. अरे तिनं तर सगळ्याचा काटा काढायचा ठरवलेला आहे, आणि तू विनंती करतोय हनुमंता की रावणा, माझ्या शेपटीला मरणापासून वाचवा. अरे हे कसलं घेतलंय सोंग? काय मला काय कळना गड्या. रावण हनुमंतरायाला बोलतो, करावया राक्षसांचा घात, द्वंद्वा पेटला हनुमंत, देखोनी पुच्छ दहनावर्त, लंकानाथ चळी कापे. आता सगळ्या राक्षसांची होरपळ करायची, घात करायचा, म्हणून द्वंद्वाला पेटलेला हनुमंतराय. हनुमंतरायाची पेटलेली शेपटी राजा रावणानं पाहिली. जाळपोळ पाहतय राजा रावण. राजा रावण मनाच्या ठिकाणी थरथर कापू लागलेला आहे. रावण कपी भई कापत, आणि निशंक बैसला हनुमंत, उच्छे मांडीला कांत, दहनावर्त राक्षस. हनुमंतराय एका ठिकाणी निवांत बसलेले. राजा रावण थरथर थरथर कापत आहे. त्याला हनुमंतरायाची खूप भीती वाटू लागलेली, पण हनुमंतराया मात्र निशंक आहेत. काही मनाच्या ठिकाणी संकोच नाही, भीती नाही, चिंता नाही, काही नाही. पण शेपटीनं मात्र राक्षस जाळण्याचा सपाटा सुरू केलेला आहे. दस मुखेसी सम्मुख हनुमान बैसला निशंक, उच्चे सेनानी सैनिक एक एक पोळविले. 10 तोंडाच्या राजा रावणाच्या समोर आपल्या शेपटीचं शासन करून बसलेले हनुमंतराय निशंक आहेत. इकडं शेपटी मात्र सेनापती, त्या सेनेतील सैनिक एक 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 पळवून काढण्याचं, भाजून काढण्याचं काम करू लागलेले आहे. राक्षस सैन्या माझारी, बोंब सुटली एक सरी, अग्नी पोळता उरी श्री, उच्च महामारी पेटले. राजा रावणाच्या राक्षस सैन्यामध्ये सगळीकडे एकच आकार माजलेले आहे, सगळीकडे एकच बोंब ऐकायला येऊ लागलेले. अरे हनुमंताची शेपटी कुणाला सोडत नाही. उरावर शिरावर अग्नी पळू लागलेले आहे, आणि शेपटी सगळ्यांची महामारी करण्यासाठी हट्टाला पेटलेली आहे. पुच्छ तव ते अग्नी कल्लोळ, लंका वेडिली सकळ, राक्षसे करती तळमळ, नाचले बाळ कपी पुची. हनुमंतरायाच्या शेपटीनं अधिक प्रज्वलित व्हायला सुरू केलेलं आहे. अग्नीचा कल्लोळ वाढू लागलेला आहे. अग्नीनं सगळी लंका वेढलेली आहे. राक्षस तळमळू लागलेले आहेत. शेपटीजवळ कुणाचं काही चालेना झालेलं आहे.
तव हनुमान विचारी मानसे, अग्नी लागला माझे कासेसे, तरी परम तृप्ती द्यावी अशी, ऐशी अति उल्हासे वानर. हनुमंत्रीय विचार करू लागले, माझी आता शिपटी पेटलेली आहे, अग्नी नारायणानं संचार केलेला आहे, तरी माझ्या बंधू राजाला अग्नीला आता भरपूर असणार म्हणले भक्ष लंकेमधलं खायला द्यावं आणि अग्नी नारायणाची तृप्ती होईल असंच आपण सगळं भोजन द्यावं, असा अति उल्हासानं विचार हनुमंतराया करू लागलेले आहेत. विचारिता मूळ अनुवादू वेदानुवाद सखे बंधू, दोहीचा पिता वायू प्रसिद्धू परम सरदयू आत्मत्वे. मूळ जर विचार केला वेदाच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर अग्नी नारायण हनुमंतरायाचे थोरले भाऊ आहेत, बंधू आहेत. हनुमंतराया अग्नी नारायणाचे लाडके आणि धाकटे बंधू आहेत. दोघांचे वडील वायुदेव आहेत. एवढं यांचं जवळचं नातं आहे. अग्नी वायूचा ज्येष्ठ सुत आणि कनिष्ठ भेटला हनुमंत, मग सुते आलिंगीला सुत तेने उल्हासत सोयी वायू. अग्नी हा वायुदेवाचा थोरला मुलगा आणि हनुमंतराया हे वायुदेवांचे धाकटे चिरंजीव. दोन बंधूची इथं भेट झालेली आहे. दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलेलं आहे. हे वायुदेवांनी पाहिलेलं आहे. वायुदेवाला आनंद झालेला आहे. ज्येष्ठ बंधू अति वरिष्ठ, भोजनी लंका भुवन ताट, राजमंदिरी परवड श्रेष्ठ, भक्ष चोकट ते ऐका. थोरल्या भावाला मान देऊन हनुमंतराया लंकेचं लंका भुवन आहे ना, तिथलं भोजन ताटभर देण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. मग राजमंदिरी असतील, तिथली जी असणारी म्हणले गोड अशा प्रकारची मेजवानी, श्रेष्ठ अशा प्रकारचं पक्वान अग्नीला भक्ष म्हणून भक्षण करण्यासाठी हनुमंतराया अग्नीला भोजन देणार आहेत. आणि अग्नी नारायण ते आनंदानं स्वहा म्हणून स्वीकारणार आहेत, भक्षण करणार आहेत. ज्येष्ठ बंधूचा कनिष्ठ बंधू म्हणजे धाकटा बंधू हनुमंतराया अगदीच मानपान करणार आहेत आणि भोजन देणार आहेत. ही कथा अतिशय सुंदर आहे. ही कथा आपण उद्याच्या भागामध्ये सेवेकरता घेऊ. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपो, यती यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन, पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरी रेव जगत जगदेव हरी, हरि तो जगतो नहीं भिन्न वपु, यति यशमति परमार्थ गति सनरो भव सागर मुदरती.
प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदा अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशम सकळ देवादि देवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी याची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे याची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे याची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।